हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल। आजची आपली रेसिपी आहे आळू वडी। आता हे आळू वडी म्हणजे आपण आळूची पानं म्हणतो, याला हिंदीमध्ये अरबीची पानं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टॅरो लीव्स म्हणतात। ह्याचे फायदे पण भरपूर आहेत खाण्यासाठी। ह्याच्यामध्ये आपल्याला विटामिन्स जसे की ए, सी, बी कॉम्प्लेक्स, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम हे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये सत्व भेटत असतात। आता सर्वात प्रथम आपण आपली जी आळूची पानं आहेत ती छान धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हा मसाला बनवून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर, जिरं, हळद, लसूण आणि मीठ ऍड केलेलं आहे। हे छान असं बारीक करून आपल्याला एका टोपामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही जी आळू वडी आहे ती चण्याच्या पिठाची नाही करत, आपण चण्याच्या डाळीची करतोय। तर ही चण्याची डाळ आपण साधारण 4 ते 5 तास भिजत ठेवली होती आणि आता ही चण्याची डाळ सुद्धा आपल्याला बारीक करायची। आपल्याला पाणी थोडंसं वाटलं तर ऍड करा, नाहीतर ते थिकच ठेवायचं आहे आपल्याला कन्सिस्टन्सी। आता ही जी धुवून ठेवलेली पानं आहेत ना, ही मोठी पानं होती, त्यामुळे आम्ही काय केलं, ही पानं जी ही मधून कट केली आणि जो एक साइड असते त्या एका साइडला आपण त्याचं जे आपण जे मिश्रण केलेलं आहे, मसाला आपण केला होता आणि चण्याच्या डाळीची पेस्ट केली होती, बेसिकली ते मिक्स करून आपल्याला ह्याच्यावर हे लावून घ्यायचंय। ओके, मसाल्यामध्ये आपण चिंच सुद्धा घातलेली आहे बरं का, मी विसरली होती सांगायला, चिंच सुद्धा ऍड करायची आहे। आता आळूच्या पानांचे वेगळे वेगळे प्रकार, 2 प्रकार आहेत, एक भाजीची पानं असतात आणि एक असतात जी वडी करतो आपण त्याची। तर भाजीची पानं जी असतात त्याची देठ जी आहेत ना ती अशी ग्रीन असतात आणि जी वडीची पानं असतात त्याची देठ डार्क पिंकिश, डार्क मरून कलरची असतात। तर तुम्हाला ती घेताना व्यवस्थित ते जे भाजीवाले असतात त्यांना विचारून घ्यायचं, कारण की जर भाजीच्या पानांच्या वड्या बनवल्या ना तर घसा खवखवतो, खूप त्रास होतो त्याचा। त्यामुळे आपण युजली प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण चिंच किंवा लिंबू किंवा कोकम हे आपण यूज करायचंच आहे आळू वड्या बनवताना सुद्धा किंवा भाजी बनवताना सुद्धा। आळूचं फतफद पण आपण बनवून घेतो। तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। आता हे आपण आपल्या पानांना जे मिश्रण जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि असं छान असं त्याला रोल करून घ्यायचं आहे। हे रोल करून झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत ह्या स्टीम करून घ्यायच्या। हे तर सध्या कच्चं आहे, तर आपण हे कच्चं तर नाही खाऊ शकत, फ्राय करण्यासाठी डायरेक्टली पण फ्राय नाही करू शकत, आपण करायचं तर करू शकतो, बट आपण युजली ह्या वड्या ज्या आहेत, हे जे वड्या बनवलेल्या आहेत आपण त्या स्टीम करून घेतो, ठीक आहे। तर हे असं रोल करून आपल्याला त्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। कुकरच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये हे स्टीम करायला ठेवायचं, साधारण 3 ते 4 शिट्यांमध्ये हे शिजून जातं। आता हे शिजल्यानंतर आपण हे भांडी कुकरमधून बाहेर काढलेली आहेत आणि ते शिजल्यानंतर सुद्धा ते गरम गरम कट करायचं नाही। गरम कट केलं ना तर व्यवस्थित कट होत नाहीत वड्या आणि त्याचे तुकडे पडायला लागतात। तर मग ते तुकडे न पडण्यासाठी आपल्या बघा वड्या किती छान कट होत आहेत, है की नाही, ते तुकडे पडत नाही, कारण की आपण थांबलो होतो थोडा वेळ त्यांना थंड होण्यासाठी। हे बघा छान अशी एकत्र वडी आहे। आता ह्या वड्या कट केल्यानंतर आपल्याला ते डीप फ्राय करायचे आहेत किंवा तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता आणि ह्या एकदा फ्राय झाल्या ना की आतून त्या थोड्याशा सॉफ्ट असतात आणि वरून त्या थोड्या क्रिस्पी असतात। अच्छा, ओके, आळू वडी जी आहे ती काय लोक चण्याच्या पिठाची सुद्धा बनवतात। आपण ती रेसिपी इन फ्युचर डेफिनेटली दाखवू आपल्या चॅनलवर, पण आता सध्या ज्या मी केलेल्या आहेत ह्या तुम्ही एकदा ट्राय करून बघा, चण्याची डाळीच्या एकदम टेस्टी होतात। आपल्या आळूच्या वड्या, टॅरो लीव्स वडी किंवा अरबीच्या पत्त्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। ह्या टेस्टी लागतात। श्रावणात तर आपण युजली हे करतोच, उपवास असतो तेव्हा। तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा केली तरी चालेल। मी ट्राय करेन सगळ्या कमेंट्सची उत्तरं द्यायला। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा डिश आणि थँक्यू।